श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. आजचा हा दिवस तुमचा आनंदाने सुखा समाधानाचा जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. श्रावणात शिवलिंगावर शिवामूठ वाहताना नेमकं काय म्हणावं, शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा, तर या संबंधित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. श्रावण महिना आला की आपण सर्वजण खूप श्रद्धेने महादेवाची पूजा करतो, शिवलिंगावर जलाभिषेक करतो आणि प्रत्येक सोमवारी नियमानं शिवामूठ वाहतो. पण कधी विचार केलाय की आपण जेव्हा ही शिवमूठ शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा नेमकं काय बोलायला हवं? बहुतेकांना वाटतं की फक्त धान्य वाहिलं की पूजा पूर्ण झाली, पण शास्त्रात आपल्या परंपरेत असा एक भाव सांगितलेला आहे ज्यामुळे तुमच्या पूजेचं फळ 100 पटीनं वाढतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा मंत्र आणि भाव तुमच्या पूजेला खऱ्या अर्थाने परिपूर्ण नक्कीच करेल. आता श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपण वेगवेगळे धान्य महादेवाला अर्पण करतो. कधी तांदूळ, कधी तीळ, कधी मूग, तर कधी जवस. पण ही शिवामूठ म्हणजे केवळ धान्याची मूठ नाही, तर ती आपल्या पूर्वजांनी या परंपरेमागे खूप सुंदर विचार ठेवलाय. मूठ म्हणजे आपल्याकडे जे काही आहे ते ईश्वराच्या चरणी अर्पण करणं. आपल्या घरातील अन्नधान्य, समृद्धी आणि आपल्या आयुष्यातील अहंकार महादेवाच्या चरणी अर्पण करणं म्हणजे शिवामूठ. पण हे धान्य अर्पण करताना जर मुखातून योग्य शब्द किंवा योग्य मंत्र बाहेर पडले तर धान्यासोबतच आपली भक्ती थेट महादेवापर्यंत पोहोचते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा? तर शास्त्रात यासाठी कोणताही एक किंवा अनिवार्य मंत्र सांगितलेला नाही, कारण महादेव हे भावेचे भुकेले आहेत. तरीही आपल्या परंपरेनुसार आपण काही मंत्राचा जप करू शकता. पहिला मंत्र आणि सर्वात प्रचलित मंत्र शिव पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा जगातील सर्वात साधा आणि सोपा शक्तिशाली मंत्र आहे. शिवामूठ शिवलिंगावर वाहताना तुम्ही मनातल्या मनात किंवा स्पष्ट उच्चारात 11, 21 किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. दुसरा विशेष मंत्र जो संकल्प मंत्र मानला गेलाय, प्रत्येक मुठीसोबत हा मंत्र म्हणावा लागतो. तुम्हाला अजून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करायची असेल तर प्रत्येक मूठ अर्पण करताना हा मंत्र म्हणावा. ओम नमः शिवाय इदम शिवा मुष्टिकम समर्पयामी. याचा अर्थ म्हणजे हे भगवान शिव, ही शिवामूठ मी अत्यंत श्रद्धेने आपणास अर्पण करीत आहे. जेव्हा तुम्ही हा अर्थ समजून हा मंत्र म्हणाल तेव्हा तुमच्या मनातील भक्ती द्विगुणित नक्कीच होईल. तिसरा मंत्र हा आहे महामृत्युंजय मंत्र. जर तुमच्या घरात कोणाचे आरोग्य बिघडले असेल किंवा तुम्हाला मानसिक शांतता हवी असेल तर शिवामूठ वाहताना आपण ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधित पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मिव बंधनम मृत्युर्मोक्ष मामृतात या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. हा मंत्र तुमच्या आयुष्यातील सर्व संकट आणि आजारपण दूर करतो असा भक्तांचा विश्वास आहे. जर तुम्हाला कोणतेही कठीण संस्कृत स्तोत्र म्हणता येत नसतील तर अजिबात काळजी करू नका. महादेवाला भाषेचे बंधन नाही, महादेवाला फक्त तुमच्या मनातील शुद्ध भाव हवा असतो. तुम्ही शिवामूठ अर्पण करताना अगदी सोप्या शब्दातही भावपूर्ण प्रार्थना करू शकता. ती पुढील प्रमाणे करू शकता, जसे हे भगवान महादेव, ही शिवामूठ मी अतिशय श्रद्धा आणि भक्तिभावाने आपल्या चरणी अर्पण करत आहे. माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी अशीच राहू द्यात. आम्हाला सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्रदान करा. माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करा. हर हर महादेव. मनात हा भाव ठेवून वाहिलेली एक मूठ धान्य सुद्धा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पुरेशी असते. आता शिवामूठ कसे वाहावी हेही जाणून घेऊया. याची अगदी साधी सोपी पद्धत आहे. जसे मंदिरात गेल्यावर प्रथम शिवलिंगावर जलाभिषेक किंवा दुधाचा अभिषेक करा. महादेवाला अत्यंत प्रिय असलेले बेलपत्र आणि पांढरे फूल वाहा. त्यानंतर तुमच्या उजव्या हातात त्या दिवसाचे विशेष धान्य शिवामूठ घ्या. ओम नमः शिवाय किंवा इदम शिवा मुष्टिकम समर्पयामी असं म्हणत हे धान्य 3 वेळा किंवा एकदाच अत्यंत श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण करा. शेवटी महादेवाची आरती करा, दीप दाखवा, धूप दाखवा, अगरबत्ती लावा
आणि दोन्ही हात जोडून मनोभावे प्रार्थना करा. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, शिवामूठ वाहताना मंत्रापेक्षा जास्त महत्त्व तुमच्या श्रद्धेला, भक्तीला आणि शुद्ध भावनेला आहे. शिव पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय सुद्धा सर्वात श्रेष्ठ मंत्र मानला जातो. जर फक्त हा मंत्र तुम्ही म्हटला तरी तुम्हाला त्याचं फळ उत्तमरित्या मिळू शकतं. तर पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी तांदूळ शिवामूठ आहे. दुसरा श्रावणी सोमवारी 24 ऑगस्टला तीळ ही शिवामूठ आहे. 31 ऑगस्ट रोजी शिवमूठ ही मूग आहे आणि 7 सप्टेंबर रोजी श्रावणाचा 4था सोमवार आहे. या दिवशी गहू ही शिवामूठ म्हणून वाहावे. प्रत्येक शिवामूठ वाहताना तुम्ही सांगितलेल्या जो वरील प्रमाणे मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राचा जप करू शकता किंवा आणखी एक असा मंत्र जो आहे तो तुम्ही शिवलिंगावर शिवमूठ वाहताना म्हणू शकता. हे मूठ वादांना नमः शिवाय, शांताय पंचवक्राय, शूलिने शृंगी भृंगी, महाकालनयुक्ताय शंभवे असा मंत्र सुद्धा म्हणू शकता. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझे शिवा मोठे ईश्वरे देवा, सासू सासरा दिरा भावा ननंद जावा, भ्रतारा नावडतीची आवडतीची करे देवा असं म्हणत सुद्धा महादेवाची मनोभावे पूजा केली जाऊ शकते. ही शिवामूठ श्रावणातल्या कोणतीही वसा मानली जाते, म्हणजे मोठा वसा मानला जातो. तर प्रत्येक महिलेने व्हावी असंही सांगितलं जातं. सोमवारी प्रत्येक शिवामूठ कशी व्हावी आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी नेमकं काय करावं या संबंधित संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगितलेली आहे. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्वामी कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहील. तसेच आज ही सांगितलेली माहिती तुम्ही तुमच्या आप्तेष्टांबरोबर, नातेवाईकांबरोबर, मित्रजनांबरोबर तुम्ही शेअर करा आणि त्यांना ही माहिती कळू द्यात. जर काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्कीच लिहा. तर भेटूया अशाच आध्यात्मिक माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.